शेतकरी मित्रांनो, तुमच्या तुरीला फुलगड होते का? किंवा मर रोगामुळे तुमचं नुकसान होतंय का? मग थांबा. 2026 साठी तुमच्यासाठी असं एक प्रगतशील शेतकऱ्यांनी शिफारस केलेले असे काही वाण म्हणजेच व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आले, ज्यावर रोगाचा प्रभाव पडत नाही, तसंच वातावरणाचा प्रभाव पडत नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2026 साठी टॉप तुरीची व्हरायटी पाहणार आहोत, ज्यांनी शेंगांनी भरलेलं झाड बघून तुम्ही थक्क व्हाल. तर मित्रांनो, बदलत्या वातावरणानुसार आता जुन्या पद्धतीचे तूर लावून किंवा तुम्ही म्हणजेच कंटाळले असणार किंवा उत्पन्नात घट आलेली असेल, तर 2026 मध्ये विक्रमी उत्पादनासाठी कोणत्या जातीची निवड करावी, जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त शेंगा देणाऱ्या टॉप व्हरायटी कोणत्या, आज मी तुम्हाला अशा काही टॉप व्हरायटी विषयी सांगणार आहे, जे तुमचं शेतीचं गणित बदलून टाकतील. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर आत्ताच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची आणि गेम चेंजर ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण 2026ची अशी टॉप व्हरायटी बघूया, जे चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक अगदी कमी खर्चात आणि कमी पाण्यामध्ये उत्पादन देऊन जाईल. तसेच मित्रांनो, व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच की जी काही मी व्हरायटी तुम्हाला सांगणार आहे ती गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवलेलं आहे. तर अनुभवातून विकसित झालेली ही व्हरायटी आहे. तर मी कुठल्याही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, सर्वात महत्त्वाचा विषय. तर अनुभवातून घेतलेली व्हरायटी जेव्हा आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतो, तर शेतकऱ्यांना निवड करताना फायदा होत असतो. तर माझा उद्देश एवढाच. तर मित्रांनो, 2026 साठी टॉप व्हरायटी म्हणजे PKV तारा. तर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तर यांनी विकसित केलेले हे तूर पिकाचे एक प्रगत आणि अधिक उत्पादन देणारं वाण आहे. हे कशा पद्धतीचं म्हणजे याचा कालावधी आहे, तर PKV तारा तुरीची प्रमुख वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, जर आपण उत्पादन जर बघितलं तर सहज तुम्ही एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन म्हणजे या व्हरायटीपासून घेऊ शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, कालावधी जर आपण या ठिकाणी बघितला तर 170 ते 180 दिवसात पक्व होणारे, तसेच मध्यम उशिरा येणारे हे वाण आहे. तर म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी खूप चांगली आहे. आणि दाण्याचा आकार आणि रंग या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो, तर दाणे मध्यम मोठे आणि लाल रंगाचे असतात. गुणवत्ता या ठिकाणी बघितली तर डाळीचं प्रमाण हे इतर वाणांपेक्षा 5 ते 10% जास्त असतं. प्रतिकार क्षमता म्हणजे मर रोगास पूर्णपणे प्रतिकार सक्षम असं म्हणजेच तसंच वाण या रोगाला प्रतिकार सक्षम अशी व्हरायटी आहे. रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. क्षेत्र जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी उपयुक्त अशी व्हरायटी आहे. तर मित्रांनो, PKV तारा हे वाण प्रामुख्याने मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य असून चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर चांगल्या पद्धतीचं भरघोस असं उत्पादन देतं. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे, नक्कीच लागवड करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर एकरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचं असेल, तेही अगदी सहज आणि कमी खर्चामध्ये, तर वाट कसली बघताय? प्ले स्टोअरला जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पद्धतीने दिलेली आहे. तर मित्रांनो, फेसबुक असेल, इंस्टा असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही फक्त अमृत पॅटर्न तूर लागवड एवढं सर्च करा. रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे तुम्हाला सहज फीडबॅक बघायला मिळतील. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया मग अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.